प्रणाम. जीवनात जवळजवळ प्रत्येकच माणूस काही ना काही संघर्षातून जात असतो. कुणाला नात्यांचा प्रश्न असतो, कुणाला पैशांची चिंता, कुणाला करिअरचं दडपण, तर कुणाच्या मनात भविष्याबद्दल सतत असुरक्षितता असते. प्रत्येकाची समस्या वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. पण या सगळ्यांमध्ये एक भावना मात्र समान असते, ती म्हणजे जीवन खूप गुंतागुंतीचं आहे. आपण अनेकदा सहज म्हणतोही, पूर्वी आयुष्य किती साधं होतं, आता सगळंच खूप अवघड झालेलं आहे. म्हणून आज आपण एका वेगळ्याच प्रश्नावर चिंतन करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे, जीवन खरंच इतकं गुंतागुंतीचं आहे का, की आपणच नकळतपणे ते गुंतागुंतीचं बनवतो? या दोन प्रश्नांमध्ये फार मोठा फरक आहे. कारण जर गुंतागुंत फक्त जीवनात असेल तर तिच्यावर आपला काहीच अधिकार नाही. पण जर त्या गुंतागुंतीत आपल्या मनाचाही काही वाटा असेल तर जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलू शकते. सहसा आपण आपल्या समस्यांची कारणं बाहेर शोधतो. जबाबदाऱ्या वाढल्या, लोक बदलले, स्पर्धा वाढली, जग वेगवान झालं म्हणून जीवन अवघड झालं, असं आपल्याला वाटतं. या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या आहेत, पण त्या पूर्णपणे सत्य नाहीत. कारण अशी अनेक माणसं आहेत ज्यांच्यावर प्रचंड जबाबदाऱ्या आहेत, तरीही त्यांच्या मनात शांतता असते. आणि अशीही अनेक माणसं आहेत ज्यांच्याकडे विशेष समस्या नाहीत, तरीही त्यांचं मन सतत अस्वस्थ असतं. जर परिस्थितीच एकमेव कारण असती तर समान परिस्थितीत प्रत्येकाचा अनुभव सारखाच असायला हवा. पण तसं होत नाही. याचा अर्थ उत्तर अजून खोलवर आहे. बहुतेक वेळा आपल्याला दिसणारी समस्या ही मूळ समस्या नसते. तिच्यामागे आपल्या मनातील एखादी न बोललेली समजूत लपलेली असते. त्यालाच आपण गृहीतक किंवा ॲझम्पशन म्हणतो. आपण जीवन जगतो, पण जीवनाबद्दलच्या आपल्या या गृहीतकांची तपासणी आपण क्वचितच करतो. काही समजुती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात, काही समाजाकडून, काही शिक्षणातून, तर काही अनुभवातून तयार होतात. हळूहळू त्या समजुती इतक्या स्वाभाविक वाटायला लागतात की त्या फक्त ॲझम्पशन्स आहेत, त्या फक्त गृहीतका आहेत, हेच आपण विसरून जातो. आज आपण अशाच एका गृहीतकाकडे पाहणार आहोत. मला वाटतं आपल्या जीवनातील अनेक मानसिक गुंतागुंतींच्या मुळाशी हेच एक गृहीतक आहे. ते म्हणजे, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की प्रत्येक समस्येचं समाधान असतं. अभ्यासात प्रश्न असेल तर उत्तर असतं, एखादं मशीन बिघडलं तर ते दुरुस्त करता येतं, आजार झाला तर उपचार असतात. त्यामुळे आपल्या मनाला एक सवय लागते. कोणतीही समस्या आली की ती सोडवायची आणि एकदा ती सुटली की पुढचं सगळं सुरळीत होणार अशी अपेक्षा ठेवायची. व्यवहारात ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे, पण नकळतपणे आपण हाच नियम संपूर्ण जीवनावर लागू करतो. मग वाटतं शिक्षण पूर्ण झालं की सगळं ठीक होईल. नंतर वाटतं चांगली नोकरी मिळाली की जीवन स्थिर होईल. मग आर्थिक सुरक्षितता, नाती, मुलांचं भविष्य, आरोग्य, प्रत्येक टप्प्यावर प्रश्न बदलत जातात, पण मनातील वाक्य बदलत नाही. ते एकच असतं, आता फक्त हे झालं की मी शांत होईन. क्षणभर मागे वळून पहा. आयुष्यात किती ध्येय गाठली, किती समस्या सुटल्या, किती इच्छा पूर्ण झाल्या, पण प्रत्येक वेळी कायमची शांतता मिळाली का? बहुधा नाही. कारण प्रत्यक्षात आपण फक्त समस्या सोडवत नसतो, आपण प्रत्येक समस्येकडून कायमच्या स्थैर्याचं आश्वासन मागत असतो. समस्या सुटली की आता पुन्हा काहीच अस्वस्थ करणार नाही अशी अपेक्षा आपण करत असतो. म्हणजे समस्या ही फक्त समस्या राहत नाही, ती आपल्या शांततेची अट बनते. इथेच एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडते. नकळत आपण जीवनाशी एक न बोललेला करार करून बसतो. त्या कराराचा अर्थ असा असतो की मी प्रयत्न करीन, संघर्ष करीन, जबाबदाऱ्या पार पाडीन, पण शेवटी तू म्हणजे जीवन मला अशी एक जागा देशील जिथे मला पुन्हा अस्वस्थ व्हावं लागणार नाही.
आपल्याला हा करार इतका स्वाभाविक वाटतो की त्यात काही चूक असू शकते हा विचारही मनात येत नाही. पण शांतपणे पाहिलं तर लक्षात येतं की जीवनाने असा कोणताही करार आपल्याशी केलेलाच नाही. आपण किती वेळा स्वतःला म्हटलेलं आहे की ही जबाबदारी संपली की मी मोकळा होईन, पण ती संपताच दुसरी जबाबदारी समोर उभी राहिली. प्रत्येक वेळी स्थैर्य क्षितिजासारखं थोडंसं पुढे सरकत गेलं. मग प्रयत्न करायचेच नाहीत का? नक्कीच करायचे. प्रयत्न आवश्यकच आहेत, जबाबदाऱ्या आवश्यकच आहेत. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण त्या प्रयत्नांकडून नेमकी कोणती अपेक्षा करत आहोत. आपण काम करतो कारण ते करणं आवश्यक आहे म्हणून, की त्या कामाच्या बदल्यात आपण मनःशांती विकत घेण्याचा प्रयत्न करतो. हा फरक अत्यंत सूक्ष्म आहे, पण संपूर्ण जीवनाची दिशा बदलणारा आहे. जीवनाकडून आपण नेमकी कोणती अपेक्षा करतो हा प्रश्न आपल्याला एका महत्त्वाच्या वास्तवापर्यंत घेऊन जातो. ते वास्तव म्हणजे जीवनाचा स्वभाव बदल आहे. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण फक्त माहिती म्हणून स्वीकारतो, अनुभव म्हणून नाही. त्यामुळे त्याचा आपल्या जगण्यावर फारसा परिणाम होत नाही. शांतपणे पाहिलं तर बदल हा जीवनातील अपवाद नाही, तोच नियम आहे. ऋतू बदलतात म्हणून निसर्ग जिवंत आहे. शरीर बदलतं म्हणून वाढ शक्य होते. विचार बदलतात म्हणून शिकणं शक्य होतं. नाती बदलतात म्हणून त्यांच्यात परिपक्वता येते. तसंच परिस्थिती बदलते म्हणून नवीन शक्यता निर्माण होतात. बदल नसता तर जीवनच नसतं. म्हणूनच एक वाक्य आपण आपल्या मनात खोलवर कोरून ठेवलं पाहिजे की जीवन हे स्थिर होण्यासाठी बनलेलंच नाही. हे वाक्य निराशावादी नाही, उलट वास्तववादी आहे. कारण जितक्या लवकर आपण जीवनाचा हा स्वभाव स्वीकारतो तितक्या लवकर आपण अशा अपेक्षांपासून मुक्त व्हायला लागतो ज्या पूर्ण होणं मुळातच शक्य नाही. पण मग एक प्रश्न उभा राहतो, जर बदल हा जीवनाचा स्वभाव आहे तर मग आपलं मन सतत स्थैर्यच का शोधत राहतं? खरं म्हणजे याचं उत्तर समजलं तर या संपूर्ण विषयाचा गाभा समजतो. ते असं की मनाला बदलाचा तिटकारा नसतो, मनाला अनिश्चिततेची भीती वाटते. बदल म्हणजे वास्तव आणि अनिश्चितता म्हणजे त्या वास्तवाबद्दल मनाला वाटणारी असुरक्षितता. म्हणूनच काही बदललं की मन लगेच त्याला समजून घेण्याचा, नियंत्रित करण्याचा आणि भविष्य निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं एक दिवस असा येईल जेव्हा सगळं निश्चित होईल आणि मग मी निर्धास्त जगू शकेन. आपल्या अनेक मानसिक सवयी याच एका ठिकाणाहून जन्म घेतात. जसं अतिविचार म्हणजे अजून न घडलेल्या गोष्टींची मानसिक तयारी करून अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी हा आग्रह म्हणजे बदलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. सतत तुलना करणं म्हणजे स्वतःची किंमत निश्चित करून घेण्याचा प्रयत्न. परिपूर्णतेचा हट्ट म्हणजे भविष्यात चूक होऊ नये म्हणून वर्तमानावर अतिनियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. वरवर पाहता या सगळ्या समस्या वेगळ्या वाटतात, पण त्यांचं मूळ एकच आहे. ते म्हणजे मनाला स्वतःला पूर्णपणे सुरक्षित वाटावं असं वाटतं आणि त्या सुरक्षिततेसाठी ते जीवनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतं. पण इथेच मूलभूत गैरसमज आहे. नदीला वाहनं थांबवून नदी ठेवता येत नाही. झाडाला वाढणं थांबवून जिवंत ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे जीवनालाही बदल थांबवून जीवन ठेवता येत नाही. बदल हा जीवनाचा दोष नाही, तो त्याचा श्वास आहे. म्हणून आपण जीवनाला जितकं आपल्या अपेक्षेनुसार गोठवण्याचा प्रयत्न करतो तितका संघर्ष वाढत जातो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संघर्ष बाहेरच्या जगाशी कमी आणि आपल्या स्वतःच्या मनाशी जास्त असतो. बाहेरची घटना काही मिनिटात संपते, पण त्या घटनेबद्दल मनाने तयार केलेली कथा अनेक दिवस, अनेक महिने, कधीकधी तर अनेक वर्ष चालू राहते. म्हणूनच
अनेकदा घटना आपल्याला त्रास देत नाही, त्या घटनेला आपण दिलेला अर्थ आपल्याला त्रास देत असतो. पण याचा अर्थ असा नाही की जीवनात दुःख नसतं. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आजार, आर्थिक नुकसान, विश्वासघात किंवा अपयश या गोष्टी वास्तव आहेत आणि वेदनादायकही आहेत. पण त्या वेदनांवर आपण आणखी एक मानसिक थर चढवतो. हे माझ्याबरोबरच का घडलं? आता पुढे काय होणार? हे घडायलाच नको होतं. अशा या विचारांमधून आपण वास्तवाशीच संघर्ष सुरू करतो. मग मूळ वेदना एका बाजूला राहते आणि दुसऱ्या बाजूला मानसिक संघर्ष सुरू होतो. म्हणूनच दोन माणसं एकाच परिस्थितीत असूनही त्यांचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. परिस्थिती समान असते, पण तिच्याशी असलेला त्यांचा संबंध वेगळा असतो. एक जण बदल स्वीकारून पुढे चालत राहतो, तर दुसरा बदलाशीच झुंजत राहतो. या सगळ्यातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. आपण जीवनाला गुंतागुंतीचं बनवतो कारण आपल्या प्रत्येक समस्येच्या मागे एक लपलेली अपेक्षा असते. ती म्हणजे ही समस्या सुटली की मला कायमची मानसिक सुरक्षितता मिळेल. क्षणभर स्वतःला एक प्रश्न विचारूया. माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिच्याबद्दल मी मनात म्हणतो की ही मिळाली की मी खऱ्या अर्थाने शांत होईल? प्रत्येकासाठी उत्तर वेगळं असेल. कोणासाठी पैसा, कोणासाठी एखादं नातं, कोणासाठी यश, तर कोणासाठी एखादी विशिष्ट परिस्थिती. पण या प्रश्नाचा उद्देश ती गोष्ट चुकीची आहे हे सांगणं नाही. उद्देश फक्त इतकाच आहे की मी त्या गोष्टीकडून तिच्या क्षमतेपेक्षा जास्त काही मागत तर नाही आहे ना. कारण कोणतीही बाह्य गोष्ट आपल्याला आनंद, सुविधा किंवा प्रेरणा देऊ शकते, पण ती आपल्याला कायमची मानसिक स्थिरता देऊ शकत नाही. हे तिचं अपयश नाही, ही तिची मर्यादा आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मर्यादा न ओळखता तिच्याकडून अमर्याद अपेक्षा करतो, तेव्हा निराशा येणं अटळ होतं. याच कारणामुळे काही लोकांना सगळं असूनही आतून रितेपणा जाणवतो. बाहेरून पाहिलं तर त्यांच्याकडे यश आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, कुटुंब आहे, पण तरीही मनात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना असते. कारण ते जे शोधत होते ते या गोष्टी कधीच देऊ शकत नव्हत्या. त्यांनी चुकीचं दार ठोठावलं होतं. ही जाणीव अत्यंत मुक्त करणारी आहे, खऱ्या अर्थाने लिबरेटिंग आहे. कारण ती आपल्याला प्रयत्न सोडायला सांगत नाही, ती फक्त आपल्या प्रयत्नांचा उद्देश स्पष्ट करते. आपण काम करू, नाती जपू, जबाबदाऱ्या पार पाडू, आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करू, पण या सगळ्यांचा उपयोग आपण जीवन समृद्ध करण्यासाठी करू, स्वतःला कायमचं सुरक्षित करण्यासाठी नाही. आता इथून पुढे आपल्या समजुतीत एक महत्त्वाचा बदल घडायला लागतो. आपण हळूहळू पाहायला लागतो की परिस्थितीपेक्षा मन त्या परिस्थितीचा अनुभव कसा घेतं यावरच तिचा परिणाम अवलंबून असतो. आपण जग जसं आहे तसं पाहत नाही. आपण ते आपल्या अपेक्षा, भीती, आठवणी आणि गृहीतकांच्या चष्म्यातून पाहत असतो. म्हणूनच एकच घटना दोन व्यक्तींना पूर्णपणे वेगळा अनुभव देते. बाहेरचं वास्तव महत्त्वाचं आहेच, पण वास्तवाशी असलेला आपला संबंध त्याहूनही अधिक महत्त्वाचा आहे. कारण बाहेरच्या जगात काय घडेल हे आपण नेहमी ठरवू शकत नाही, पण त्या जगाकडून आपण काय अपेक्षा करतो हे मात्र आपण समजून घेऊ शकतो. आणि नेमकं इथूनच आपल्या अंतर्गत स्वातंत्र्याची सुरुवात होते. बहुतेक वेळा आपण जीवनाचा अनुभव घेत नसतो, आपण त्याचं मानसिक संपादन करत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती बोलत असताना आपण तिचं बोलणं पूर्णपणे ऐकत नाही. ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे का बोलत नाही हे आपल्या मनात चालू असतं. तसंच एखादा प्रसंग घडत असताना आपण तो जगत नसतो. तो आपल्या योजनेप्रमाणे का घडला नाही याचं विश्लेषण आपण करत बसतो. म्हणजे वर्तमानाशी थेट संपर्क कमी आणि त्याबद्दलचं मानसिक भाष्य जास्त असतं. घटना एकच असते, पण तिच्यावर विचारांचे, अर्थांचे, भीतीचे आणि अपेक्षांचे अनेक थर जमा होतात.
शेवटी आपल्याला त्रास देणारी गोष्ट ती घटना राहत नाही, त्या थरांचं ओझं आपल्याला त्रास द्यायला लागतं. म्हणून आता जीवन कसं बदलायचं हा प्रश्न राहत नाही, तर मी जीवनाकडे कसं पाहतोय हा प्रश्न बनतो. आणि हा प्रश्न मनात उभा राहिला की विचारांमध्ये एक नवीन स्पेस निर्माण होतो. मग ज्या क्षणी मन म्हणतं हे झालं की मी शांत होईन, त्या क्षणी आपण स्वतःला विचारू शकतो की मी पुन्हा त्या जुन्याच न बोललेल्या कराराकडे परत तर जात नाही आहे ना. मी पुन्हा जीवनाकडून अशी हमी तर मागत नाही आहे ना की जी ते देऊच शकत नाही. आता याचा अर्थ असा नाही की बाहेरच्या गोष्टी निरर्थक आहेत, उलट त्या आवश्यकच आहेत. काम, नाती, कुटुंब, आर्थिक नियोजन, आरोग्याची काळजी या सगळ्यांना जीवनात महत्त्व आहे. प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचा नाही, प्रश्न त्यांच्या भूमिकेचा आहे. जेव्हा या गोष्टी जीवन समृद्ध करण्याचं साधन असतात तेव्हा त्या सुंदर असतात. पण जेव्हा त्या गोष्टी मनाला कायमची शांतता देणारे आधारस्तंभ बनायला लागतात तेव्हा संघर्ष सुरू होतो. कारण त्या गोष्टी त्या भूमिकेसाठी बनलेल्याच नाहीत. आपण अनेकदा बाहेरच्या गोष्टींवर असा भार टाकतो जो त्या उचलूच शकत नाहीत. मग अपेक्षा मोडतात, नाती तुटतात आणि शेवटी आपण म्हणतो जीवनाने मला फसवलं. पण जीवनाने आपल्याला फसवलेलं नसतं. आपणच जीवनाला अशी जबाबदारी दिलेली असते जी त्याची कधी नव्हतीच. हा फरक एकदा दिसला की जीवनाविषयीचा राग, तक्रार आणि निराशा हळूहळू कमी व्हायला लागते. परिस्थिती तशीच असते, पण तिच्याशी असलेला आपला संघर्ष बदलायला लागतो. मग अगदी स्वाभाविकपणे एक नवीन प्रश्न जन्माला येतो. जर खरी स्थिरता परिस्थितीत नाही तर ती शोधायची कुठे? या प्रश्नाचं उत्तर एखाद्या तत्त्वज्ञानात नाही, ते आपल्या स्वतःच्या अनुभवात दडलेलं आहे. आपल्या जीवनातील एखाद्या कठीण प्रसंगाची आठवण करून पहा. त्यावेळी विचार बदलत होते, भावना बदलत होत्या, परिस्थिती बदलत होती. पण त्या सगळ्या बदलांची जाणीव कुणाला होत होती? राग आला तो कळला, भीती आली तीही कळली, विचार आले आणि गेले त्यांचीही जाणीव झाली. म्हणजे बदलणाऱ्या प्रत्येक अनुभवामागे एक अशी जागा आहे जिथून हे सगळं पाहिलं जातं आहे. आपण बहुतेक वेळा बदलणाऱ्या अनुभवांमध्ये इतके गुंतून जातो की त्या अनुभवांची जाणीव ज्याला होते त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. पण शांतपणे निरीक्षण करायला शिकलो तर आपल्याला दिसेल की विचार बदलतात, भावना बदलतात, परिस्थिती बदलते, पण हे सगळं जाणण्याची जी क्षमता आहे ती तशीच राहते. म्हणूनच अनेक आध्यात्मिक परंपरा बाहेरचं जग बदलण्यापेक्षा जागरूकतेला अधिक महत्त्व देतात. कारण बदलत्या जीवनात स्थैर्य शोधायचं असेल तर ते बदलणाऱ्या गोष्टींमध्ये नाही, तर त्या बदलांना जाणणाऱ्या जाणीवेत सापडतं. आता याचा अर्थ असा नाही की त्यासाठी एखादी विशेष आध्यात्मिक अवस्था प्राप्त करावी लागते. नाही, तसं काही नाही. त्याची सुरुवात अगदी साधी आहे. पुढच्या वेळी जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा लगेच उपाय शोधण्याआधी क्षणभर स्वतःकडे पाहायचं. स्वतःला विचारायचं की मनाला नेमकं काय हवं आहे? परिस्थिती बदलावी असं वाटतंय की त्या परिस्थितीकडून आपल्याला कायमची मानसिक खात्री हवी आहे? हा प्रश्न जितक्या प्रामाणिकपणे विचारला जाईल तितक्या स्पष्टपणे तो न बोललेला करार आपल्याला दिसायला लागेल. आणि एकदा तो दिसू लागला की त्याची पकड हळूहळू सैल व्हायला लागते. खरं परिवर्तन इथूनच सुरू होतं. कारण आता आपण जीवन बदलण्याच्या प्रयत्नात नसतो, आपण जीवनाशी असलेला आपला संबंध समजून घेण्याच्या प्रवासात असतो. या प्रवासात एक छोटासा पण अत्यंत प्रभावी सराव आपल्याला मदत करू शकतो. तो म्हणजे जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा लगेच बाहेर कारण शोधण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न,
आता नेमकं काय घडलेलं आहे? दुसरा प्रश्न, या घटनेमुळे किंवा या प्रसंगामुळे मला कोणती भीती किंवा नेमकी कोणती असुरक्षितता जाणवत आहे? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मी या परिस्थितीकडून अशी कोणती अपेक्षा करत आहे जी ती पूर्ण करू शकत नाही? हे प्रश्न वरवर साधे वाटतात, पण प्रामाणिकपणे विचारले तर ते मनाचा लपलेला खेळ उघड करतात. तेव्हा लक्षात येतं की अनेकदा समस्या तितकी मोठी नसते जितकी तिच्याशी जोडलेली अपेक्षा मोठी असते. जागरूकता म्हणजे स्वतःवर सतत लक्ष ठेवून ताण निर्माण करणं नाही. जागरूकता म्हणजे जे घडत आहे ते स्पष्टपणे पाहण्याची क्षमता. त्यामध्ये दोषारोप नाही, स्वतःवर टीका नाही आणि स्वतःला बदलण्याची घाईही नाही. कारण जर मनालाच पुन्हा बदलण्याचा प्रकल्प आपण बनवला तर ते त्याच जुन्या पद्धतीने काम करायला लागेल. त्यालाही मग एखादी अंतिम अवस्था हवी असेल, एखादं कायमचं यश हवं असेल. म्हणजे जुनी चूक फक्त नव्या रूपात पुन्हा सुरू होईल. म्हणून या संपूर्ण मननाचा सार एखादी नवीन टेक्निक शिकण्यात नाही, तर एका जुन्या भ्रमाला ओळखण्यात आहे. तो भ्रम म्हणजे आपण अनेक वर्षांपासून असा समज करून जगत आलो आहोत की एक दिवस जीवन पूर्णपणे व्यवस्थित होईल आणि मग आपण मनापासून जगायला सुरुवात करू. पण आता कदाचित पहिल्यांदाच आपल्याला दिसायला लागतं की जीवनाला व्यवस्थित होण्याची गरजच नाही. कारण ते त्याच्या स्वभावानुसार वाहत आहे, बदलत आहे आणि उलगडत आहे. खरं पाहिलं तर त्याच बदलामुळे जीवन जिवंत आहे. आपण नदीला वाहू नकोस असं सांगत नाही, झाडाला वाढू नकोस असं सांगत नाही, ऋतूंना बदलू नका असं सांगत नाही. पण जीवनाला मात्र आपण सतत सांगत राहतो की तू बदलू नकोस, तू माझ्या अपेक्षेप्रमाणे स्थिर हो. आणि जेव्हा ते तसं होत नाही तेव्हा आपण म्हणतो जीवन खूप गुंतागुंतीचं आहे. कदाचित गुंतागुंत जीवनात नसतेच, ती जीवनाकडून आपण करत असलेल्या अशक्य अपेक्षांमध्ये असते. म्हणून आता प्रश्न पुन्हा बदलतो. जीवन इतकं गुंतागुंतीचं का आहे हा प्रश्न आपल्याला फार दूर घेऊन जाणार नाही. पण मी जीवनाकडून कोणती अशक्य अपेक्षा करत आहे हा प्रश्न आपल्या संपूर्ण शोधाची दिशा बदलू शकतो. कारण त्या प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही, ते आपल्या स्वतःच्या मनात आहे. आणि स्वतःच्या अनुभवातून सापडलेलं उत्तर कोणत्याही तयार सल्ल्यापेक्षा अधिक परिणामकारक असतं. शेवटी आपण स्वतःशी एक नवीन करार करू शकतो, जीवनाशी नाही तर स्वतःशी. तो करार म्हणजे मी जीवनाला त्याच्या स्वभावानुसार वाहू देईन, त्याला माझ्या कल्पनेप्रमाणे स्थिर करण्याचा हट्ट धरणार नाही. मी माझे प्रयत्न करीन, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडीन, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करीन. पण या सगळ्यांच्या बदल्यात जीवनाने मला कायमची मानसिक सुरक्षितता द्यावी अशी अपेक्षा करणार नाही. हा करार वास्तवावर आधारलेला आहे, म्हणून तो मोडत नाही. उलट तो आपल्याला वास्तवाशी अधिक प्रामाणिक नातं जोडायला मदत करतो. आणि कदाचित इथेच अध्यात्माची खरी सुरुवात होते. अध्यात्म म्हणजे जग सोडून जाणं नाही, जीवन नाकारणं नाही. अध्यात्म म्हणजे बदलत्या जीवनामध्ये न बदलणारा आधार शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न. बाहेरचं जग सतत बदलत राहील, पण त्या बदलांची जाणीव ज्याला होते त्या जाणीवेकडे जर आपण हळूहळू वळायला शिकलो तर स्थैर्याचा अर्थच बदलून जातो. मग स्थैर्य परिस्थितीत शोधायची गोष्ट राहत नाही, ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या अनुभवात उलगडायला लागतं. तेव्हा लक्षात येतं की आपण शोधत असलेली शांतता ही मिळवायची गोष्ट नाही, ती ओळखायची गोष्ट आहे. आजच्या या चिंतनातून आपण फक्त एकच गोष्ट सोबत ठेवली तरी पुरेसं आहे. ती म्हणजे जेव्हा जेव्हा मन म्हणेल हे झालं की मी शांत होईल, तेव्हा स्वतःला शांतपणे आठवण करून द्यायची की जीवन हे स्थिर होण्यासाठी बनलेलंच नाही.
म्हणून खरा प्रश्न माझं जीवन कधी बदलेल हा नाही, तर या बदलत्या जीवनामध्ये मी अधिक जागरूक, अधिक स्थिर आणि अधिक मुक्त होत आहे का, हा प्रश्न आहे. कदाचित जीवन कधीच इतकं गुंतागुंतीचं नव्हतं. आपणच त्याच्याकडून अशी वचनं मागत होतो जी ते कधीच देऊ शकत नव्हतं. ज्या क्षणी ही गोष्ट स्पष्ट दिसते त्या क्षणापासून जीवनातील गुंतागुंत हळूहळू विरघळायला लागते. कारण मग आपण जीवनाशी लढत नाही, त्याला समजून घ्यायला सुरुवात करतो. आणि बरेचदा समजून घेणं हीच सर्वात मोठी मुक्ती असते. प्रणाम. धन्यवाद.